हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? चला तर मग आजचा व्लॉग आहे ॲनिव्हर्सरी व्लॉग. तर काल होती आमची ॲनिव्हर्सरी. सो आम्ही जाणार होतो सिद्धिविनायकला. कन्फर्म असा प्लॅन नव्हता. सो मी जेवण बनवायला घेतलं लवकरच, म्हणजे लेटच झाला होता. 5 वाजून गेले होते, आय थिंक 5:15 झालेले. तर मी आज होता बुधवार, त्याच्यामुळे मच्छी आणली होती, बांगडा आणि कोळंबी. तर मी बांगडे घेतले होते बनवायला, फ्राय करायला आणि त्याचीच कढी पण बनवायला. तर मी ऑलरेडी 3 काढून ठेवले होते मच्छी फ्राय कढीसाठी, आणि फ्राय करायला अर्धी घेतली. तर मी लवकरात लवकर जेवण कसं उरकेल हे बघत होती, कारण आम्हाला जेवण बनवून जायचं होतं. तर लेट झालं असता आणि ट्रॅफिक एवढं झालं असताना, संध्याकाळचा टाईम आहे. खूप मी लवकर पटापट करायची तयारी केली, कारण गरम तर एवढं होत होतं ना, काय करूच वाटत नव्हतं. तरी पण मी घेतलं, सुरुवातीला मच्छी फ्राय करायला ठेवली आणि कढीची तयारी करून घेतली पटापट. आणि आज आमचा 12 वर्ष कंप्लीट झाली. आज जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा आम्ही सिद्धिविनायकला गेलो होतो. त्याच्यावरती आम्ही आत्ता गेलो, म्हणजे आधीमध्ये जातोच, पण 12 वर्षानंतर पुन्हा आज हा योग आला. तर इच्छा तर खूप होती की जायचीच म्हणून. तर अचानक बोललं, टाईम पण नव्हता आणि वृद्धीची पण एक्झाम स्टार्ट आहे ना, ओरल चालू आहेत. तर आम्ही कन्फर्म नव्हतं केला प्लॅन, अचानकच झाला. चला तर बोलले जाऊन येऊया. देवाने बोलवलं असेल तर तेव्हा तर आपल्याला मार्ग आपोआप निघतात. सो आम्ही तयार झालो. मी सर्व तयारी पटापट करून घेतली. पहिले जेवण बनवून घेतलं, नंतर मग तयारी करूया बोललं. तर तुम्ही माझ्या पाठीमागचे व्हिडिओज बघितले नसतील तर जाऊन नक्की बघा. स्किन केअरवरती पण व्हिडिओज टाकलेले आहेत मी, आणि डेली व्लॉगिंगचे पण व्हिडिओ आहेत, कुकिंगवरती पण व्हिडिओ आहेत. माझे व्हिडिओ नक्की बघा. आवडले तर लाईक करायचे, कमेंट करायचं आणि शेअर करायचं आहे. आणि माझा पण हा नवीनच चॅनल आहे. माझा याच्यावरती फर्स्ट व्लॉग नाही आलेला आहे, पण तो पण मी लवकरच टाकेन. कारण माझे 2 चॅनल आहेत. तर मी दुसऱ्या चॅनलवरती माझा फर्स्ट व्लॉग टाकला होता, याच्यावरती नव्हता टाकला. कारण हा जो चॅनल आहे तो हा जुना चॅनल आहे. मी खूप आधी चालू केला होता. तेव्हा मी टीचिंगचे व्हिडिओज टाकत होती. आता सध्या मी हा व्हिडिओ चालू केल्यापासून म्हणजे फर्स्ट व्लॉग टाकलाच नाही, कारण कंटिन्यू ऑलरेडी व्हिडिओज होते याच्यावरती, म्हणजे सर्व गणपतीचे व्हिडिओ टाकले होते. कारण एक मेमरी राहावी म्हणून
कारण मोबाईलमध्ये तेवढं स्टोरेज नसतं आपलं. म्हणजे एक व्हिडिओ घेतला तर 4-5 दिवसांनी पुन्हा तो डिलीट करावा लागतो, मेमरी फुल होऊन जाते. सो म्हणून मी यूट्यूबमध्ये ते व्हिडिओज टाकून ठेवले होते. तर त्याच्यामुळे माझ्याकडे भरपूर गणपतीचे पहिले व्हिडिओज आहेत आणि ते ह्याच ह्याच चॅनलवरती आहेत. म्हणून मी काय पहिला व्लॉग इथे टाकला नव्हता, कारण ऑलरेडी व्हिडिओज भरपूर होते माझ्याकडे म्हणून. बट मी फर्स्ट व्लॉग पण टाकेन लवकरच. आणि हा चॅनल चालू केला याच्यामागचं रिझन पण मी त्याच व्लॉगमध्ये सांगेल. आणि वृद्धीला होती सुट्टी, तर तिला मी सांगितलं थोडीशी हेल्प कर, कारण किचन पूर्ण मेसी झालं होतं. कारण पटापट करायच्या याच्यामध्ये ना सर्वीकडं मी सामान तसंच ठेवलं होतं. मी विचार केला की पहिले उरकून घेईल आणि नंतर करेन. तर तिला होती सुट्टी, तर तिने मला थोडी हेल्प केली. तशी तर ती भरपूर हेल्प करते, फक्त एवढंच की तिला जेवण वगैरे, अजून लहान आहे ते सगळं नाही येत बनवता तिला. फक्त बाकीच्या ती कामात मदत करते व्यवस्थित, काही पण आणायचं असेल काही सगळं. तर मी ही मच्छी कढी बनवते आणि एकदम मी हे मच्छी कढीचं जेवण साधारणतः अर्ध्या ते पाऊण तासाच्या आधीच बनवलं. तर मच्छीची मालवणी मच्छी ही आमच्याकडची मालवणी पद्धतीची कोकणी मालवणी. तर तुम्हाला हे रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करा. आणि एवढ्या लवकर मी बनवली आहे ना, साधारणतः 5 ते 10-15 मिनटाच्या आतच झालेली आहे. आणि एकदम सोपा मसाला आहे. एवढा काही आपल्याला वाटण घ्यायचं नाही आहे जास्त, किंवा एकदम सोपा मसाला घेऊनच 5 मिनटातच आपली मच्छी कढी तयार होईल अशी. आणि ही मी 2 माणसाच्या हिशोबाने बनवली होती. बघा किती छान आणि मस्त झाली होती. आणि जेव्हा आपण कमी बनवतो ना तेव्हा ते मस्तच जेवण होतं. तर ह्याची रेसिपी तुम्हाला सांगेल, नक्की कमेंट करा. खूप इझी आहे, मालवणी पद्धतीची आहे. मालवणी मसाल्यातून बनवलेली मच्छी कढी. मच्छी फ्राय पण मालवणी मसाल्यातलंच आहे. आणि हा जर फ्रायचा पण तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर नक्की सांगा, की आपण फ्रायच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. काही कट करून बनवतात किंवा अख्खे फ्राय करतात बांगडे, किंवा वेगवेगळा मसाला असतो प्रत्येकाचा, जसं प्रत्येकाची आवड असते तशी. सो आता माझं सर्व काम झालेलं आहे. आता मी रेडी व्हायला घेते. आम्ही निघालो असेल काहीतरी 6:45 वाजले होते आणि बाईकवरती चाललो होतो आम्ही. तर साधारणतः 1 ते 1.5 तास लागतो आम्हाला दादरला, म्हणजे ट्रॅफिक असेल तर, नाही तर त्यापेक्षा पण लवकर पोचतो. तर आम्ही पोचलो होतो साधारणतः 7:30 पावणे 8 वाजले होते. आणि इकडे बघा गर्दीच नाही आहे. आज बुधवार होता, मंगळवार असेल तर खूप गर्दी असते, बाकीच्या दिवशी पण गर्दी असते, पण नशीब आम्हाला आज गर्दी नाही एवढी भेटली. मंदिरात आरती चालू होती त्याच्यामुळे सगळे गाभारत होते. इथून सर्व लाईन असते, टोटली लाईन असते, पूर्ण गेटपर्यंत लाईन असते त्या साईडला. जेव्हा पण आम्ही येतो तर पाठीमागून लाईन लावतो, कारण खूप गर्दी असते. तर ह्यावेळेस आम्हाला लाईन भेटली नाही जास्त, आम्ही डायरेक्टली आतमध्ये गेलो आणि इथे चालू होती आरती. आणि मस्त आरती पण भेटली, दर्शन पण व्यवस्थित झालं. आणि हा नवसाचा गणपती आहे. इथे कोणताही नवस केला ना तुम्ही पूर्ण होणारच, असा आमचा तरी खूप अनुभव आहे इथला. त्यामुळे आम्ही नेहमीच येतो इथे. आमचा हा जयनेश पण नवसाचाच आहे आणि त्याचं नावही म्हणून आम्ही जयनेश ठेवलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि इथेच आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही थोडंसं थांबलो, कारण वातावरण एवढं छान वाटत होतं ना,
घरी एवढं जे गरम होत होतं ना, असं वाटत होतं की एकदम वाफेत उभं केलं आहे. आणि हवेतून जरा बाहेर आलो ना, छान वाटलं. थोडेसे फोटो काढले, थोडा वेळ बसलो. मंदिरामध्ये बसल्यानंतर मनाला एवढे शांतता होते ना, थोडे फोटो पण क्लिक केले आणि नंतर आम्ही लगेच निघालो. साधारणतः 8:45 वाजले होते. आम्ही बाहेरच जेवलो आणि नंतर आम्ही घरी गेलो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.